जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अजून एक नवीन पदभरती विषयक माहितीचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। यामध्ये आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचे जे काही उच्च न्यायालय आहेत, ज्याच्यामध्ये मुंबई असेल किंवा त्याच्यानंतर नागपूर आणि संभाजीनगर हे जे काही खंडपीठ आहेत, या खंडपीठामध्ये विधी व न्याय विभाग यांच्या अंतर्गत 15 तारखेला एक शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि यामध्ये पदनिर्मिती विषयक बाबी ज्या आहेत त्या सविस्तररित्या देण्यात आलेल्या आहेत। तर कशा पद्धतीची माहिती आहे, काय काय असणार आहे, याविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती जी आहे ते पाहण्याचा प्रयत्न आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, मान्य जे काही उच्च न्यायालय आहेत, या न्यायालयामध्ये मुंबई आणि मूळ व अपील शाखा तसेच नागपूर व औरंगाबाद खंडपीठातील गट अ ते गट ड संवर्गातील खालील दिलेल्या तक्त्यामध्ये दर्शवलेली एकूण 2228 पद जे आहेत हे निर्माण करण्यास त्या अनुषंगाने जे खर्च येणार आहे त्यास मान्यता या GR च्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, गट अ पासून ते गट ड पर्यंतचे सर्व जे काही पद आहेत या पदभरतीच्या माध्यमातून भरले जाणार आहेत। याच्यामध्ये त्यांनी बघा कशा पद्धतीचं तुम्हाला या कॉलममध्ये जे आहे ते पदाचं नाव दिलेलं आहे पहिल्या कॉलममध्ये, दुसऱ्या कॉलममध्ये त्या पदासाठी वेतन श्रेणी किती असणार आहे ते दिलेलं आहे। त्याच्यानंतर बघा, हा जो कॉलम दिसत आहे या कॉलममध्ये तुम्हाला संभाजीनगर खंडपीठ, नागपूर खंडपीठ आणि अपील शाखा तसेच मूळ शाखा याच्यामध्ये किती जागा, अशा टोटल जागा किती भरून घेतल्या जाणार आहेत याविषयी पूर्ण डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे। यामध्ये गट क चे आणि गट ड चे कोणते पद आहेत याविषयी आपण माहिती आहे ती व्यवस्थितरित्या पाहू विद्यार्थी मित्रांनो। त्याच्यामध्ये बघा, पहिलं पद जे आहे, आता हे सुरुवातीचे पद आहेत गट अ चे, त्याच्यानंतर पद सुरुवात झालेली आहे गट ड चे, ब चे। आता ब च्या पदाच्या झाल्याच्या नंतर बघा खाली आपल्याला इथं गट क चे पद पाहायला दिसून येत आहेत। यामध्ये पहिलं पद आहे उच्च श्रेणी लघुलेखक या पदासाठी, याच्यासाठी पे स्केल तुम्हाला S20 आहे। गट क चं पद आहे आणि S20 पे स्केल आहे, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 56,100 रुपये तुम्हाला बेसिक स्टार्ट आहे। सध्या तुम्हाला ओव्हरऑल 53% जे आहे ते ऑल अलाउन्सेस मिळत असतात, म्हणजे 56च्या अर्धे जर याच्यामध्ये तुम्ही मिक्स केलात, मिळवलात तर विद्यार्थी मित्रांनो ऑलमोस्ट 28,000, तर टोटल तुमचं पेमेंट जे आहे ते विद्यार्थी मित्रांनो ऑलमोस्ट 82,000च्या घरात जातो। आठवं वेतन लागल्याच्या नंतर पेमेंट किती होईल हे तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये। बघा, एकूण 14 पद भरले जाणार आहेत। निम्नलिखी लघुलेखकचे एकूण 55 पद भरले जाणार आहेत। खूप जास्त पद या पदभरतीद्वारे भरले जात आहेत। त्याच्यानंतर बघा, खूप जास्त मोठ्या प्रमाणात सहाय्यक कक्ष अधिकारी या पदासाठी सुद्धा खूप जागा आहेत, त्या आहेत 376 एवढ्या। S18 पे स्केल आहे, 49,100 बेसिक असणार आहे। यामध्ये तुम्हाला मेन शाखेला 92, तर त्याच्यानंतर बघा औरंगाबाद खंडपीठासाठी 87, नागपूरसाठी 45, अशा पद्धतीनं एकूण 376 एवढ्या जागा भरून घेतल्या जाणार आहेत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कनिष्ठ भाषांतरकार व दुभाषी याच्यासाठी सुद्धा 37 पद भरून घेतले जाणार आहेत। सॉफ्टवेअर प्रोग्रामरसाठी 2 पद, सहाय्यक ग्रंथपाल असिस्टंट लायब्ररीयनसाठी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो 3 पद भरून घेतले जाणार आहेत। वरिष्ठ ग्रंथपाल सहाय्यकचे सुद्धा 2 पद आहेत आणि त्यानंतर क्लार्क या पदभरतीमध्ये सगळ्यात मोठी जर वॅकन्सी म्हणलं तर क्लर्क या पदासाठी भरून घेतली जात आहे। एकूण 735 एवढ्या जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत विद्यार्थी मित्रांनो। तर यामध्ये बघा कोणते कोणते काय काय डिटेल्स आहेत, तर 29,200 रुपये तुम्हाला बेसिक पेमेंट आहे आणि वेगवेगळ्या खंडपीठानुसार तुम्हाला एकूण 735 एवढ्या जागा भरून घेतल्या जाणार आहेत।
विद्यार्थी मित्रांनो, वातानुकूलित यंत्रचालकचं सुद्धा 4 पद आहेत आणि वाहन चालकचे सुद्धा यामध्ये 30 पद भरून घेतले जाणार आहेत. अशा पद्धतीनं गट क फक्त गट क चे एकूण 1258 पद या पदभरतीच्या अनुषंगानं भरले जाणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, गट ड बघा. गट ड साठी कोणते पद भरून घेतले जातील, तर त्यामध्ये सहाय्यक मुख्य पुस्तक बांधारकारचं 1 पद आहे. जमादारचे 2 पद आहेत. अतिरिक्त जमादारचे 2 पद. पुस्तक बांधणीकार या पदाचे एकूण 23 पद भरले जाणार आहेत. बांधणीकार या पदासाठी एकूण 14 पद. वरिष्ठ बांधणीकारसाठी सुद्धा 3 पद आहेत. कनिष्ठ बांधणीकारसाठी 8 पद. तर बघा, हे वेगवेगळ्या बांधणीकार याच्यासाठीच वेगवेगळ्या पद आहेत 4 प्रकारचे. त्या 4ही प्रकारमध्ये एकूण विद्यार्थी मित्रांनो जवळपास तुमचे 40 ते 45 पद भरून घेतले जाणार आहेत. फायरमॅनचे सुद्धा 42 पद आहेत. हवालदारचे सुद्धा 10 आहेत. वरिष्ठ ग्रंथालय परिचारक त्यासाठी सुद्धा 2 पद भरून घेतले जात आहेत. ग्रंथपाल परिचारकचे सुद्धा 3 पद आहेत. माळीचं सुद्धा 1 पद आहे. त्याच्यानंतर नाईकचे सुद्धा 13 पद असणार आहेत. मोटार यांत्रिकी आणि दूरध्वनी तंत्रज्ञ याचे सुद्धा प्रत्येकी 2-2 पद आपल्याला या पदभरतीमध्ये पाहायला दिसून येत आहेत. त्यानंतर बघा, प्रतिलिपी यंत्रकार जे आहे त्याच्यासाठी 14 पद आहेत. बाइंडर बॉयसाठी सुद्धा 10 पद आहेत. त्याच्यानंतर बघा, उद्यवाहन चालकसाठी सुद्धा 9 पद असतील. टॅप ऑपरेटरसाठी 1 पद असेल. सहाय्यक मुख्य माळीसाठी 1 पद आहे. आणि त्यानंतर बघा, शिपायाचे म्हणजे पिऊनचे पूर्ण 365 पद भरून घेतले जाणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, गट ड चं पद आहे हे शिपाई पद. याच्यामध्ये तुम्हाला S3 हे पे स्केल मिळणार आहे. म्हणजेच 16,600 रुपये तुम्हाला इथं बेसिक मिळणार आहे. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो अतिरिक्त भत्ते वगैरे जे आहे ते जवळपास तुम्हाला 8 ते 8,500 रुपये मिळत असतात. म्हणजेच इथं तुमचं पेमेंट 25,000 रुपयाच्या जवळपास जाणार आहे. आणि त्यानंतर 8वं वेतन लागल्याच्या नंतर हीच पेमेंट 40,000 ते 45,000 या दरम्यान तुमची जाऊ शकते. आणि हे जे शिपायाचे पद आहेत यांचं क्वालिफिकेशन सुद्धा 10वी पासवर तुम्हाला याचं क्वालिफिकेशन असतं. तुम्ही 10वी पासवरती हा जो फॉर्म आहे तो फॉर्म भरू शकता. त्यामुळं ही भरती तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. तुम्ही अभ्यासाला लागा. जे काही नॉन टेक्निकलचे पदं आहेत बघा, या नॉन टेक्निकलच्या गट क च्या पदांसाठी तुम्हाला मी थोडक्यात सिलेबस सांगतो. आता TCSचा पॅटर्न खूप जास्त चेंज होत आहे. मराठी या विषयाचे 25 क्वेश्चन असतात. इंग्रजी या विषयाचे सुद्धा 25 क्वेश्चन असतात. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो GK असेल, GS असेल, करंट अफेअर असेल, या सगळ्यांचे मिळून प्रत्येकी 25 क्वेश्चन. आणि त्याचबरोबर तुमचं विद्यार्थी मित्रांनो मॅथ असेल, रिझनिंग असेल, या विषयांचे एकूण तुमचे मार्क 25 क्वेश्चन असतात. अशा पद्धतीचं तुम्हाला पूर्ण पदभरतीमध्ये 100 क्वेश्चन असतात विद्यार्थी मित्रांनो 200 मार्कांसाठी. परीक्षा TCS घेईल, IBPS घेईल याचं अजून क्लॅरिटी नाही आहे, कारण हा GR आहे. याच्याविषयी आपल्याला पूर्ण डिटेल्समध्ये माहिती येईल. जेव्हा नोटिफिकेशन येईल तेव्हाच आपल्याला बाकीच्या गोष्टी कळून येतील. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आता सध्या भरत्यांचं कंत्राटीकरण खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळं ज्या काही पदभरत्या निघतील त्याच्यासाठी लवकरात लवकर फॉर्म भरून उच्च दर्जाची तयारी करून आपल्याला ह्या पोस्ट मिळवणं गरजेचं आहे. हा चान्स आपण आपल्या हातातून गमावणं म्हणजे खूप मोठा आपला लॉस असणार आहे. त्यामुळं जे काही जागा निघत आहे त्यांच्यासाठी फॉर्म भरून अभ्यास करून तुम्ही तिथं लागणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याच अनुषंगानं जे काही मराठी विषय आहे या मराठी विषयामध्ये वेगवेगळे सिलेबस आहे. ज्याच्यामध्ये पुस्तकं आणि लेखक असतील. तुम्हाला मी पूर्ण डिटेल्समध्ये जे सिलेबस आहे तो प्रोव्हाइड करणारच आहे. त्याच्यानंतर बघा, म्हणी असतील, वाक्यप्रचार असतील, मराठीचा जो काही सिलेबस असेल याच्यामध्ये आपण पुस्तक लेखक असतील, म्हणी असतील, त्याच्यानंतर तद्भव शब्द असतील, तत्सम शब्द असतील, जे काही बदलत्या TCSच्या पॅटर्ननुसार जो काही सिलेबस येत आहे त्याच्याविषयी सुद्धा आपण थोडक्यामध्ये MCQ सिरीज आपल्या YouTube चॅनलवरती सुरुवात करणार आहोत. जी लवकरात लवकर प्रसिद्ध होणारी काही आता DMER पदभरती जी आहे
विद्यार्थी मित्रांनो, DMER या पदभरतीमध्ये स्टाफ नर्स या पदांसाठी लवकरच पदभरती येणार आहे आणि या स्टाफ नर्स पदासाठी जो काही सिलेबस आहे तो असणार आहे मराठी, इंग्रजी असेल, त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्ता असेल आणि सामान्य ज्ञान असेल, यांचे पूर्ण 60 प्रश्न आणि त्यांचे टेक्निकलचे जे आहेत ते एकूण 40 प्रश्न येणार आहेत. 40 प्रश्न जे टेक्निकलचे आहेत तुम्हाला याच्यावरती क्लासेस वगैरे सगळ्यांवरती यूट्यूबला इकडं तिकडं मिळून जातील, परंतु आपण सुद्धा आपल्या चॅनलवरती मराठी असेल किंवा मग गणित असेल याच्याविषयी कशा पद्धतीनं तयारी करायला पाहिजे, कशा पद्धतीचे प्रश्न येत आहेत त्याविषयी सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज 20-25 MCQ जे काही परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे असतील अशा पद्धतीचे व्हिडिओ घेणार आहोत. त्यामुळं तुम्ही आपल्या चॅनलशी जोडून राहा, तुम्हाला आपल्या चॅनलचा, आपल्या व्हिडिओचा नक्की फायदा होईल आणि त्या माध्यमातून तुम्हाला पोस्टकडे एक पाऊल सरकवता येईल अशी मी आशा बाळगतो आणि तसा प्रयत्नही करतो. त्यामुळं तुम्ही आपलं चॅनल जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा, तुम्हीही जोडून राहा. काही तुमच्या समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तुम्हाला आपण केलेले व्हिडिओ आवडत असतील, तुम्हाला काही माहिती याच्यातून मिळत असेल, तुमच्यासाठी युजफुल असतील तर व्हिडिओला लाईकसुद्धा करत जा, शेअर करत जा आणि हे सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. धन्यवाद.